बिजासनी माता मंदिर हे महाराष्ट्र मध्य प्रदेश बाउंड्रीवर हायवेला लागून इंदोर शहराच्या पश्चिमेला एका टेकडीवर वसलेले आहे। देवी दुर्गा यांच्या विविध रूपापैकी एक असलेली माता म्हणजेच बिजासनी माता। देवीची मूर्ती पुरातन असून 10 भुजाधारी दुर्गा देवीच्या स्वरूपात आहे। नवरात्रीच्या काळात येथे मोठा जत्रा उत्सव भरतो। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश भागातील अनेक भक्तांची कुलदेवता म्हणून बिजासनी माता ओळखली जाते। असं म्हणतात की मातेच्या दर्शनाने भक्तांना सुख समृद्धी स्वास्थ्य आणि सुबत्ता लाभते। आणि बिजासनी मातेचे मंदिर आहे धुळ्यापासून फक्त 85 किलोमीटर अंतरावर। समोर डोंगर निसर्गात वसलेले बिजासनी मातेचे मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल। पोहोचलो आपण मातेच्या मंदिराजवळ। समोर मंदिराचे प्रवेशद्वार आणि रस्त्याला लागून देवीला लागणारे ओटीआर फुल नारळाचे दुकान। स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण आलो आहोत राजराजेश्वरी बिजासनी माता यांच्या मंदिरात आणि हे मंदिर आहे बिजासन घाट शेंदवा येथे। हे मंदिर इसवी सन 1760 मध्ये महाराजा शिवाजीराव होळकर यांनी बांधले असून हे 800 फूट उंच टेकडीवर आहे। नवरात्रीच्या काळात मंदिर परिसरात रोषणाईने उजळतो। धार्मिक गाणी गरबा व पारंपरिक पूजा विधी येथे आयोजन केले जाते। हे आहे मातेच्या मंदिराचे अतिभव्य सभा मंडप। यात्रेच्या वेळेस येथे पूजा विधी आणि इतर कार्यक्रम केले जातात। सभा मंडपाच्या वरती जिना चढून गेल्यावर देवीचा सुंदर आणि भव्य दिव्य गाभारा दिसतो। मंदिराच्या आतमध्ये देवीच्या अनेक रूपातील नवदुर्गांचे दर्शन घडते। मातेचं रूप बघून मन भारावून जातं। बऱ्याच भक्तांची कुलदेवता असल्यामुळे नवविवाहित जोडपे लग्न झाल्यावर आवर्जून दर्शनाला येतात।
मंदिर परिसरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचे मंदिरही बघायला मिळतात. या ठिकाणी गोशाळा देखील चालवली जाते. भटक्या गायी व तस्करी केलेल्या गायींची सेवा ट्रस्ट तर्फे केली जाते. शिवाय या मंदिर परिसरात असलेल्या निवासी शाळेत गरीब मुलांना 8वी पर्यंत शिक्षण मोफत दिलं जातं. चला तर मग व्हिडिओ येथे संपवतो. बोला बिजासन माता की जय.